विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. चंद्रचूड यांच्या घटनापीठानं दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा. कपिल सिब्बल यांची सुप्रीम कोर्टात मोठी मागणी. विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोगामध्ये एकाच वेळेला सुनावणी झाल्यानं निर्णयावर परिणाम झाल्याचाही युक्तिवाद. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं. सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. निवडणूक आयोग आपल्या अधिकाराचा चुकीचा वापर करत आहे. सिब्बल यांच्याकडून आयोगाच्या कारभारावर सवाल. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं. आयोगानं शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला. 2018च्या पक्ष घटनेमध्ये कोणताही बदल झाला नाही. सिब्बल यांचा युक्तिवाद. तर कोर्टाकडून सिब्बल यांचा मुद्दा मान्य करण्यात आला. पक्षामध्ये बदल केला असेल तर आयोगाला कळवलं पाहिजे. याबाबतची दुरुस्ती करून तातडीनं रेकॉर्डवर घेतलं पाहिजे. सिब्बल यांचा युक्तिवाद. तर तुम्ही आमच्या इतरही घटनात्मक संस्थांना कमी लेखू नका. इतरही घटनात्मक संस्था आपलं काम करत आहेत. कोर्टानं सुनावलं. निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला. शिवसेनेची केस युनिक आहे. कपिल सिब्बल यांचा मुद्दा कोर्टाकडून मान्य. शिवसेनेसंदर्भात आता मंगळवारी पुढील सुनावणी होणार. सध्याचा निवडणूक आयोग भाजपचा एजंट. भ्रष्टाचार करून एका गटाला मान्यता दिली आणि पक्षचिन्ह दिलं. संजय राऊतांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल. शिवसेना पक्ष ठाकरेंनाच मिळणार. सुनावणी सुरू असताना अॅडव्होकेट सरोदेंचा मोठा दावा. धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाणार. सरोदेंनी केलेल्या या दाव्यामुळे एकच खळबळ. निवडणूक आयोगाला बदनाम करायचं काम सुरू. त्यांची बाजू लंगडी आहे. त्यामुळे रडण्यासाठी ते वातावरण निर्मिती करतायत. नरेश म्हस्केंची टीका. निवडणूक आयोग दलाल. अमित शहांच्या दबावात 5,000 कोटीमध्ये शिवसेना विकली. सेटिंग बेटिंगमध्ये जनतेचे 5,000 कोटी गेले. संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर आरोप. तर 5,000 कोटी कुठे पाहिले? काही फोटो किंवा व्हिडिओ आहेत का? रामदास कदमांचा घणाघात. राऊतांना स्वतःच्या पक्षापेक्षा आमच्या पक्षामध्ये जास्त रस. भाजपच्या अंतर्गत संघर्षाच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांची राऊतांवर टीका. टीका करताना चित्रा वाघ यांच्याकडून अकबर बिरबलाच्या गोष्टीचाही दाखला. निवडणूक आयोगानं अभ्यास करून धनुष्यबाण आम्हाला दिलं. जनतेनं विश्वास ठेवून आम्हाला मतदान केलं आणि कौल दिला. शिवसेना सुनावणीवरून प्रतापराव जाधवांचं विधान. तर संजय राऊत यांच्या तोंडामध्ये जे येतं ते बोलतात, अशी टीका. ठाकरे आडनावावरून नीलम गोऱ्हे आणि सुषमा अंधारेंमध्ये जुंपली. उभाटामध्ये ठ काढून ढ करावा असं दिसतंय. नीलम गोऱ्हेंची टीका. तर नीलम गोऱ्हेंच्या नावामध्ये नी ऐवजी ची असायला हवं. गोऱ्हेंच्या टीकेवरून सुषमा अंधारेंचं ट्विट करत पलटवार. मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये नाही. फडणवीसांसारखे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले हे आमचं भाग्य. बावनकुळेंचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरून बावनकुळेंची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये वर्षावर आंदोलन का करू नये? वेळेवर काय डाव फिरेल सांगता येत नाही. वर्षावरील आंदोलनाच्या प्रश्नावरून जरांगेंचं उत्तर. प्रमाणपत्रासंदर्भात बावनकुळेंचा हस्तक्षेप कशासाठी? हस्तक्षेप नाही म्हणता मग पत्र कशासाठी दिलं? मनोज जरांगेंचा बावनकुळेंना सवाल. जरांगेंना काही गैरसमज असतील तर दूर करू. योगेश कदमांचं विधान. जरांगेंच्या आतापर्यंतच्या लढ्याला फडणवीस शिंदेंचा पाठिंबा होता. योगेश कदमांकडून स्पष्ट. मनोज जरांगेंनी माझ्यावर केलेलं व्यंग न पटणारं. माझंही कुटुंब आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाऊक. महसूल विभागानं 22 लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याची माहिती. मनोज जरांगे बिंडोक माणूस. भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांचा घणाघात. बावनकुळेंवर खालच्या पातळीवर केलेलं वक्तव्य अशोभनीय. रामदास तडस यांची टीका. सत्ताधाऱ्यांनी देशाला आतून संपवलंय. त्यांनी आर्थिकदृष्ट्या देश अदानीला देऊन टाकलाय. ज्या दिवसापर्यंत मोदी शहा राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांना झोपू देणार नाही. राहुल गांधींचा आक्रमक पवित्रा. निवेदनाशिवाय पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. पंतप्रधान मोदी आणि शहा काल अखेरच्या दिवशी सभागृहात आले होते. मात्र वंदे मातरम झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी कामकाज स्थगित केल्याचं जाहीर केलं. विरोधकांमध्ये चर्चा करण्याची हिंमत नाही. संसदेमधून तोंड लपून पळालेले पळकुटे. विरोधकांना झारखंडबाबत उत्तर द्यावं लागेल. मुख्यमंत्री फडणवीसांचा इंडिया आघाडीवर निशाणा. विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प. विरोधकांनी संसदेचं कामकाज होऊ दिलंच नाही. विनोद तावडेंचा विरोधकांवर हल्लाबोल. हे दुर्भाग्य. विरोधकांकडून अशी अपेक्षा नव्हती. विनोद तावडेंचा हल्लाबोल. आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला. आता शहांचा राजीनामा मागतायत. विरोधकांना चर्चा करायची की राजीनामा मागण्याची नाटकं करायची आहेत? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंच्या एकत्र प्रवासाचा राजकीय अर्थ काढू नका. दोघांचा एकत्र प्रवास महाराष्ट्राच्या हितासाठीच असेल. प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. राहुल गांधींनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप. दिल्लीमधील काँग्रेसच्या संमेलनात राष्ट्रगीत सुरू झाल्यावरही राहुल गांधी स्तब्ध उभे न राहिल्याचा दावा.
गळ्यात पडणं हेच परराष्ट्र धोरण असतं हे यांच्या डोक्यामध्ये कुणी घुसवलं? राहुल गांधींचा संदीप दीक्षितांना मिठी मारत खोचक सवाल. तर मला मेलोनी समजून तर पकडलं नव्हतं ना? संदीप दीक्षितांचा राहुल गांधींनी मिश्किल सवाल. दोघांच्या वक्तव्यानंतर सभागृहात हशा पिकला. काँग्रेसच्या राष्ट्रीय संमेलनामध्ये खासदार राहुल गांधी आणि नेते संदीप दीक्षित यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टोला लगावला. राहुल गांधींनी संदीप दीक्षितांना मिठी मारत गळ्यामध्ये पडणं हे परराष्ट्र धोरण असतं हे यांच्या डोक्यामध्ये कोणी घुसवलं असा खोचक सवाल केला. यावर संदीप दीक्षितांनी मला मेलोनी समजून तर पकडलं नव्हतं ना असा मिश्किल प्रश्न विचारता सभागृहात एकच हशा पिकला. दरम्यान राहुल गांधींच्या परराष्ट्र धोरणावरील टीकेनंतर भाजपकडून राहुल गांधींना प्रत्युत्तर देण्यात आलं. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला. गुरुद्वारात फिरत असताना जीवघेणा हल्ला. हल्लेखोर अटकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हरसिमरत बादल यांना फोन. तब्येतीची केली विचारपूस. मुख्यमंत्री फडणवीसांकडून सुखबीर सिंह बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस. नांदेड पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेत चौकशीचे आदेश. पोलिसांकडून तपास सुरू. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक. एकनाथ शिंदेंचं ट्विट. खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी फोनवरून संवाद. नांदेडच्या पोलीस अधीक्षकांना तपासाचे निर्देश दिल्याची माहिती. विश्वासाची 26 वर्ष लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.